महाराष्ट्र. महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा महाराष्ट्र. बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या कलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा आणि दिल्लीच्या तख्तावर घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा असा माझा महाराष्ट्र. आणि याच माझ्या महाराष्ट्राच्या राजभाषेला, मराठीला प्रथम मानाचा मुजरा आणि आजच्या या मराठी गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. अशी आपली मराठी. एक सूर एक ध्यास छेडी तो मराठी, एक संग एक बंद गुंजी तो मराठी. एक श्वेत अनेक रंग रंग तो मराठी, एक बोध एक विचार मांडतो मराठी. एक साज एक आवाज ऐकतो मराठी, एक मन एक क्षण जगतो मराठी. माय मराठी सात मराठी, भाषांचा भावार्थ मराठी. चाल मराठी बोल मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. सांगतो मराठी वाहतो मराठी, पूजितो मराठी साहतो मराठी. फुकरते मराठी गरजते मराठी. दिनांक 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत एक तेजपुंज तारा जन्माला आला. असामान्य प्रतिभा आणि विलक्षण शब्द सामर्थ्याच्या जोरावर या सारस्वताने मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली. माझ्या मराठी मातीला म्हणू नका हीन दिन, माझ्या मराठी मातीला म्हणू नका हीन दिन. स्वर्ग लोकाहुनी थोर मला हिचा अभिमान, स्वर्ग लोकाहुनी थोर मला हिचा अभिमान. या अभिमानाने, काव्य प्रतिभेने अवघ्या मराठी जनास मराठी भाषेची थोरवी ठणकावून सांगणारे महान शब्दप्रभू कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करीत असतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या ओळीतून कोणत्याही मराठी भाषिकेला स्फुरण चढेल अशा मराठी भाषेचा जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमनापासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. सह्याद्री, सातपुडा सारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस इसवी सन 500 ते 700 वर्षांपासून पूर्व वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवण बेळगाव येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून श्री चामुंडेराये करविले असे आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजाचे जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. हाच धागा धरून अमृताशी मराठींची तुलना करता करता अमृतास काय उणे सांगत असे मी कौतुके. माझी मराठी बोलकी परी अमृते मुके. अमृत आणि मराठी इतर सर्व बाबीत समान, पण अमृताला बोलता येत नाही म्हणून ते थोडे कमी असे सोपानदेव म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हिंदीचा योग्य तो मान राखून आणि इंग्रजी आत्मसात करून आपण मराठीचा झेंडा रोवायला हवा. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर प्रगती होते. शेवटी म्हणेन, धन्य मराठी भाषा ही, धन्य मराठी भाषा ही अभिमान महाराष्ट्राचा. धन्य मराठी भाषा ही अभिमान महाराष्ट्राचा. धन्य मराठी भाषा ही, धन्य मराठी भाषा ही स्वाभिमान जनमानसाचा. धन्य मराठी भाषा ही स्वाभिमान जनमानसाचा. धन्यवाद.